मित्रांनो, या व्हिडिओचं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल साईटवरती भेटून जाईल. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे ते पण मला कमेंट्स करून सांगा. पुढचा व्हिडिओ त्या गाण्यावरती मी बनवेल. तर चला आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही आपलं CapCut प्रोला ओपन करून घ्यायचे. नंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही फोटोजमध्ये यायचे आणि जो तुम्हाला फोटो आवडेल तो तुम्ही फोटो सिलेक्ट करायचे. समजा इथून मी आता आजच्या व्हिडिओसाठी हा फोटो घेतला, तर पहिल्यांदा तुम्ही एकच फोटो सिलेक्ट करायचे, ॲड करायच्या फोटोला. नंतर फोटोची लेअरला अशा प्रकारे 20 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे आणि परत तुम्ही सुरुवातीला यायचे आणि इथं तुम्ही ओव्हरलेमध्ये येऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओजमध्ये यायचे. वरून आपल्या आधी झिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि ते मी तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ दिलेले हा तुम्ही घेऊन घ्यायचे. सिंपली आता हा व्हिडिओ घेतल्यानंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, एक्स्ट्राक्ट ऑडिओ या नावावरती क्लिक करून याच्यावरचा ऑडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे. त्यानंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट 1 बीट अशा प्रकारे 0 पासून सुरू होतो, तर इथं बीट 0 वरती यायचे, स्प्लिट करायचे. परत आता पुढे यायचे जिथं बीट 1 पासून आहेत मित्रांनो, इथं म्हणजे 17 पर्यंत, तर टोटल 17 पर्यंत बीट आहे, तर इथंपर्यंत स्प्लिट करायचे. नंतर पुढं इथं 18 पासून बीट चालू होतील, नंतर इथंपर्यंत स्प्लिट करायचे 22 पर्यंत. नंतर इथून एक व्हेरी स्मॉल कट अशा प्रकारे नाव दिसेल, तर इथे एकदम छोटे छोटे पार्टमध्ये तुम्हाला फोटो स्प्लिट करायचे. नंतर बाकी जसं आपले बीट आहेत पुढे 23, 24, 25, तर सेम तशा प्रकारे स्प्लिट करायचे. आता मी काय करतो, पटापट स्प्लिट करून घेतो आणि स्प्लिट करण्यात तुम्हाला सोपं होईल म्हणून तुम्ही काय करायची, लेअर अशा प्रकारे थोडी झूम करून घ्यायचे 2 बीट ठेवून, म्हणजेच पटापट हे जे बीट नाव आहेत तर ते जाणार नाही. ठीक आहे, तर आता सिंपल अशा प्रकारे लेअर वगैरे झूम करून आता काय करायचे, स्प्लिट करून घ्यायचे बीट प्रमाणे. ठीक आहे, तर मी काय करतो, पटापट बीट प्रमाणे स्प्लिट करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर मित्रांनो, इथून बघू शकता शेवटीपर्यंत सगळं मी बीटमार्क प्रमाणे कट केलेले फोटो. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी वरचा मेन फोटो ते क्लिक करून एक्स्ट्रा पार्टला इथून कट करून डिलीट करून टाकायचे. बरोबर या व्हिडिओप्रमाणे करून घ्यायचे. ठीक आहे, आणि आता एकदा बघून घ्या मी कशा प्रकारे स्प्लिट केलेले. आता इथं जेवढी बीट आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये, जसे की बीट 0 वरती स्प्लिट केलेले, नंतर बाकी बीट 1 बीट 2 वरती इथं स्प्लिट केलेले. नंतर इथं फास्ट आहे थोडे बीट म्हणून इथं थोडं स्प्लिट करायचे बरोबर बीट प्रमाणे. ठीक आहे, आणि इथं थोडं पुढे यायचे. इथं एवढा गॅप आहे, म्हणजे इथं 17 पासून सोडायचे हा फोटोला, इथून एवढा गॅप देऊन 18 जो बीट नंबर आहे तर इथं स्प्लिट करायचं आहे. ठीक आहे, एवढा फोटो सोडायचा आहे. नंतर इथं एकदम छोटे छोटे फोटो आहेत, तर ते इथंपर्यंत स्प्लिट करायचे बीट प्रमाणे. इथंपर्यंत मी तुम्हाला बीट दिलेले, तर इथंपर्यंत स्प्लिट करायचे. ठीक आहे, 22 पर्यंत बीट दिलेले. नंतर त्याच्या पुढे जे व्हेरी स्मॉल कट नाव आहे, तर इथं एकदम छोटे छोटे मी इथं कट केलेले बघू शकता. आणि जिथं हे व्हेरी स्मॉल कट नाव संपतं, तर तिथे एक कट मारून हा एक फोटो आहे आपला आलेला आहे. नंतर इथून 23, 24, 25, 26 असं जे बीट आहेत तर इथं मी स्प्लिट केलेले. तर मित्रांनो, आता तुम्हाला समजूनच गेला असेल कशा प्रकारे हे सगळे फोटो बीट प्रमाणे स्प्लिट करायचे. ठीक आहे, अजून समजलं नसेल तर थोडा व्हिडिओ मागे करून बघून घ्यायचे, तुम्हाला समजून जाईल सगळं. ठीक आहे, आता काय करायचं, एवढं झालं. आता एकदम सुरुवातीला यायचे आणि इथं काय करायचे, आता हा ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओ इथून डिलीट करून टाकायचे आणि फक्त तुम्ही फोटो रिप्लेस करून घ्यायचे, वेगवेगळे फोटो लावून घ्यायचे. आता सिंपल आहे, जसे की आता पहिला फोटो जसा आहे तसा मी ठेवतो. 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इथं तुम्ही रिप्लेसमध्ये यायचे, फोटोमध्ये यायचे आणि जो तुम्हाला फोटो लावायचा असेल तर तो फोटो घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो पटापट तुम्ही काय करायचे, जेवढे आपण फोटो स्प्लिट केलेले छोटे मोठे सगळ्यांवरती तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे फोटो इथं तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे. आणि असं तुम्ही लेअर झूम करू शकता जर फोटोवरती क्लिक होत नसेल तर. ठीक आहे, तर पटापट तुम्ही काय करायचे, फोटो रिप्लेस करून घ्या. तर मी काय करतो, पटापट हे सगळे फोटो रिप्लेस करून घेतो. मित्रांनो, आता इथं शेवटीपर्यंत सगळे फोटो इथं मी रिप्लेस केलेले बघू शकता. आता इथं तुम्ही सुरुवातीला यायचे. आता इथून नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघायचे. सगळ्यात पहिले आपण व्हिडिओ इफेक्ट्स वगैरे लावून घेऊ, नंतर ॲनिमेशन वगैरे आपण लावू. ठीक आहे, सुरुवातीला यायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे, ते वरती स्पेलिंग सर्च करायचे. मी आता जी स्पेलिंग टाकतोय ती तुम्ही सर्च करायची, क्रॉस पल्स. ठीक आहे, तरी तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे आणि इथं थोडं थांबायचे आणि ते एक नंबरला आलेला बघू शकता, हा तुम्ही घ्यायचा व्हिडिओ इफेक्ट बघून घ्या. ठीक आहे, जर हा व्हिडिओ इफेक्ट सापडत नसेल तर तुमच्या CapCutमध्ये हा नसेल बहुतेक, म्हणून तुम्ही आपल्या टेलिग्रामवरती जायचं आहे. तिथून तुम्ही जे मी तुम्हाला CapCut दिलेले ते तुम्ही घ्यायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे व्हिडिओ इफेक्ट्स ॲनिमेशन वगैरे भेटून जातील. ठीक आहे, आता इथं याला हा लावायचे व्हिडिओ इफेक्ट्स. नंतर या इफेक्टच्या थोडं पुढे यायचे, या ठिकाणी जिथून हा व्हिडिओ इफेक्ट संपतो तर तिथे यायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, परत व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. तिथं वरती सर्चिंगमध्ये तुम्ही काय करायचे, स्पेलिंग सर्च करायचे
तर तुम्ही इथून हे स्ट्रायगरेड स्प्लिट हे तुम्ही सर्च करायचे आणि इथं बघू शकता एक नंबरला येऊन जाईल. हा तुम्ही व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे, सिम्पल इथून घेऊन घ्यायचे आणि लावून घ्यायचे. परत इथं जो व्हिडिओ इफेक्ट इथून खाली होतो, तर इथं तुम्ही काय करायचं, इथं पण तुम्ही काय क्रॉस पल्सवाला जो व्हिडिओ इफेक्ट्स आहे तो घ्यायचा आहे आणि या व्हिडिओचा खेटेमध्ये जवळपासून लावून घ्यायचे आणि याची रेस तुम्ही कमी करून घ्यायची. फक्त याची का सुरुवातीचे हे आपले 2 फोटो आहेत, तर यांना जे 3 इफेक्ट्स लावायचे. ठीक आहे, हे डबल इफेक्ट्स लावले सुरुवातीला आणि इथं छोटासा, तर तुम्ही इफेक्ट बरोबर लावायचे जसे मी लावले तसं प्रकारे. ठीक आहे, परत तुम्ही सुरुवातीला यायचे इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. इथं तुम्ही काय करायचे, कॅमेरा शेक ही स्पेलिंग तुम्ही सर्च करायची आणि इथं तुम्हाला एक नंबरवरती दिसून जाईल, बघू शकता. हा तुम्ही घेऊन घ्यायचे व्हिडिओ इफेक्ट्स आणि याची लेअर तुम्ही काय करायचे, आपला जो 2 नंबरचा फोटो जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत याची लेअर अशा प्रकारे ओढून घ्यायचे. ठीक आहे, तर अशा प्रकारे बरोबर ओढून घ्यायचे. ऑब्जेक्ट्सवरती क्लिक करायचे इथं आणि ऑल व्हिडिओज करून घ्यायचे. ठीक आहे, आता एवढं इथं सुरुवातीचं काम झालेलं आहे. मित्रांनो, आता आपण काय करू, आता आपण ॲनिमेशन लावू. ठीक आहे, ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचं, आता इथून हे 2 फोटो सोडून द्या. आता हे जे काही छोटे छोटे फोटो आहे मित्रांनो, या फोटोपासून तर इथंपर्यंत, ठीक आहे, थोडं मोठे लेअरवाला फोटो आहे तर हा सोडून द्यायचे. याच्या मागचे जे छोटे लेअरवाले फोटो आहेत तर यांना काय करायचे, इथून थोडं झूम करून घ्यायचे. अशा प्रकारे लेअरला फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं, कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं, पॉपिंग कॅन्डी नावाचा तुम्ही इथून ॲनिमेशन शोधायचं आहे. थोडंसं इथं खाली वगैरे शोधायचं, सापडून जाईल तुम्हाला. ठीक आहे, थोडंसं खाली यायचे तर इथं बघू शकते, इथं खाली आहे तर इथून पॉपिंग कॅन्डी म्हणून अशा प्रकारे ॲनिमेशन आहे, हा लावायचा. सगळ्या फोटोंना जे छोटे छोटे कट केलेले फोटो येतात तर त्यांना तुम्ही हा पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे, तर मी पटापट यांना पण हा ॲनिमेशन लावून घेतो, मग बाकीचे प्रोसेस सांगतो. तर मित्रांनो, इथून बघू शकता हे जे छोटे छोटे फोटो येते तर यांना इथून मी पॉपिंग कॅन्डी म्हणून हे ॲनिमेशन लावून घेतलेलं आहे. नंतर आता पुढचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही झूम होऊन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. नंतर जे पुढचे फोटो आहेत आपले मित्रांनो, जसे की 1 2 3 4 आणि 5, हे आधी सुरुवातीचे जे काही 5 फोटो आहेत तर यांना काय करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे, इनमध्ये यायचे आणि इथून अनफोल्ड नावाचे ॲनिमेशन लावायचे सुरुवातीचे 5 फोटोंना, छोटे फोटोंना. ठीक आहे, अनफोल्ड म्हणून अशा प्रकारे ॲनिमेशन आहे, तर हा पटापट लावून घ्या. जसे की तुम्ही आता सुरुवातीचे 5 फोटोंना अनफोल्ड नावाचे ॲनिमेशन तुम्ही लावतोय. ठीक आहे मित्रांनो, आता मी फक्त तुम्हाला 5 फोटोंना सांगितलं होतं, पण सगळे जे छोटे छोटे फोटो आहेत तर सगळ्यांना तुम्ही अनफोल्ड नावाचा जो ॲनिमेशन आहे तर तो लावून घ्यायचे एक एक करून. ठीक आहे, तर मी पटापट आता सगळ्यांना एक एक करून इथून मी लावून घेतोय. तर तुम्ही पण हे सगळे छोटे छोटे फोटोंना अनफोल्ड म्हणून हा जो इनमध्ये ॲनिमेशन आहे तर हा लावून घ्यायचे. ठीक आहे, जसे की इथून मी लावतोय पटापट अशा प्रकारे लावून घ्या. आणि अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओ लाईक केले नसेल तर लाईक करून, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे ते पण मला कमेंट्स करून सांगा. ठीक आहे, बघू शकता हे सगळे छोटे छोटे फोटो नाहीतून मी अनफोल्ड नावाचे ॲनिमेशन लावून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता जे पुढचे शेवटपर्यंत सगळे फोटो आहे मित्रांनो, तर यांना आपल्याला एकच ॲनिमेशन लावायचे. ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि अशा प्रकारे थोडंसं खाली यायचे आणि इथून तुम्ही खाली चालायचे. तर तुम्हाला बाउन्सी रस नावाचे ॲनिमेशन दिसेल, तर इथून तुम्ही हा बाउन्सी रस नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे सगळे शेवटपर्यंत सगळे फोटोंना. ठीक आहे, पटापट तुम्ही हा बाउन्सी रस नावाचे ॲनिमेशन लावून घ्या. जसे की तुम्हाला तुम्ही पटापट हा ॲनिमेशन लावून घेतोय. तर इथून मी बघू शकता सगळे फोटोंनी ॲनिमेशन लावून घेतलेले. आणि समजा तुम्हाला काही बॉडी इफेक्ट्स, व्हिडिओ इफेक्ट्स लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता. जसे की आता या फोटोला इथून मी बॉडी इफेक्ट्समध्ये गेलो तर मला आवडेल तुम्ही इथून बॉडी इफेक्ट लावू शकतो. जसे की मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी एखादा कोणताही मी बॉडी इफेक्ट्स लावून घेतो. ठीक आहे, जसे की आता इथं क्लोनमध्ये भरपूर बॉडी इफेक्ट्स आहे. जर इथून मला आता हा फ्रेगमेंट क्लोन आवडतोय तर इथून मी हा लावून घेतलेला बघू शकता. ठीक आहे, आणि नंतर जे पुढचे फोटो तर यांना आता मी इथून याची लेअर कमी करून घेतो आणि पुढच्या फोटोंना जर वाटलं तर इथून मी काय करतो, इथं व्हिडिओ इफेक्ट्समध्ये येऊन काय करतो, तर इथून मला फ्लॅश 2 नावाचं ॲनिमेशन छान वाटतोय तर इथून मी लावून घेतो. ठीक आहे, इथून मी आता स्पेलिंग सर्च केलेले फ्लॅश 2 म्हणून, तर इथून तुम्ही आता फ्लॅश 2 अशा प्रकारे हा किंवा व्हाईट फ्लॅश तुम्हाला जो आवडेल तुम्ही तो लावू शकता. ठीक आहे, तर इथून मला जो आवडेल म्हणजे फ्लॅश 2 आवडतोय मला, तर इथून मी तो लावून घेतोय आणि याची लेअर शेवटीपर्यंत ओढून घेतोय. तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्वतःचं जर तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट्स ॲनिमेशन आवडत असेल तर ते तुम्ही लावू शकता तुम्ही स्वतःही. ठीक आहे, असं नाही की मी जे तुम्हाला सांगितले तेच लावा असं नाही, तुम्ही स्वतः पण लावू शकता. आता एवढं झालं, आता आपलं व्हिडिओ बनवून झालेलं आहे. सिम्पल इथं तुम्ही क्वालिटीवरती क्लिक करून येतो, तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची, खालचे रेस फुल वाढून घ्यायची, एक्सपोर्टवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस करायचे. त्यानंतर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल. तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.